आम्ही जेव्हा तुळजाच्या महालात राहत होतो तेव्हा तिच्या योगिनींसोबत आम्ही अनेकदा गावात गेलो। तेव्हा आम्ही एक गोष्ट पाहिली। कोणती गोष्ट? चिंतामणी पाषाण। चिंतामणी पाषाण, तो मायावी पाषाण आम्हालाही ज्ञात आहे। गावकऱ्यांना तो कौल देतो आणि तुळजाच्या भक्तांसाठी तो अत्यंत पवित्र पाषाण आहे। दैत्यगुरु, तो केवळ मायावी पाषाण नाहीये, तर त्याच्यामध्ये तुळजाच्या दैवी शक्तीचा अंश देखील आहे। काय? सम्राज्ञी, याची तुम्हाला शाश्वती आहे? हो असुर नरेश, आणि त्या पाठीमागे एक कथा देखील आहे। तुळजा जेव्हा अनुभूतीच्या आश्रमामध्ये राहत होती तेव्हा स्वर्गातून ब्रह्मदेव आणि विष्णू पृथ्वीवरती तुळजाची परीक्षा घेण्यासाठी आले। त्या प्रसंगी एक पैज लागली होती आणि ती पैज पूर्ण करण्यासाठी तुळजाने तिची शक्ती पाषाणामध्ये स्थिर केली। आणि असुर नरेश एवढंच नाही, तर त्या पाषाणात तिच्या शक्तीचा अंश कायम राहिला आणि म्हणूनच तो पाषाण आजही कौल देतोय। म्हणजे ज्या पाषाणाची लोक पूजा करतात तुळजेच्या दैवी शक्तीचा अंश त्यामध्ये आहे। हे जर सत्य असेल तर तो पाषाण आपल्यासाठी अमूल्य आहे। तो अंश जर आपल्याला प्राप्त करून घेता आला तर आपल्याला त्यावर क्रिया करता येतील आणि त्या कार्याचा परिणाम तुळजेच्या मूळ शक्तीवर होईल। परिणामतः तिची शक्ती क्षीण होईल। मी तो पाषाण घेऊन येईन। त्याची आवश्यकता नाही। मी असुर सैनिकांना पाठवेन। आणि ते अपयशी ठरले तर? असुर नरेश, या आधीही तिथे असुर सैनिक गेले, परंतु ते माघारी आलेच नाही। कारण ते असुर होते। मी मनुष्य आहे। गावकरी माझ्यावर संशय घेणार नाहीत आणि तुळजाचे लोकही नाही। असुरिका, तुझी ही योजना घातकी आहे। तुझ्या प्राणावर बेतू शकता। म्हणूनच मला जाऊ द्या। तुळजेच्या वाड्यात मी पोहोचले आहे। आता तिच्या विश्वासाच्या जवळही पोहोचेल आणि तो पाषाण मी घेऊन येईन। आता हे कार्य मी पूर्ण करेन। हा पाषाण मी घेऊन येणार, कोणत्याही परिस्थितीत। हा बघ, सूर्य मावळतीला आला आणि तुझ्याने सांगितलेली वस्तू सापडलीच पाहिजे, आजच आणि आत्ताच, नाहीतर समजा हातातून जाईल। हो, सापडेल सापडेल। तुळजाईनं आपल्याला इथं उगाच पाठवलेलं नाही, इथंच कुठेतरी लपवली असेल। शोधूया आपण। होय, हा हे बघा, इथं काहीतरी दिसतंय। इकडे या। हे बघा, इथं। चल बघूया। हा,
हे मडक इथं कुठनं आलं? तुळजाईने शोधायला सांगितलेलं हेच असेल का? अगदीच असू शकतं. आता मागं फिरायचं नाही. मग खोडूया. जे काय असेल ते आजच बाहेर निघू दे. घे तुळजाईचं नाव घे आणि हे मटकं ताकदीनं आपट. आज मटकं फुटलं तरच रायबाचं आयुष्य वाचल. हाय राजा उदो रायबा, अरे काय झालं? का ओरडलास? रायबा, अरे डोळं उघड. अरे डोळं उघड रायबा. रायबा, हे अशक्य आहे. हे अशक्य आहे. नाही नाही नाही. सखू, तू तुझं कार्य पूर्ण केलंस. आता आमची वेळ आली. ब्रह्मराक्षसा,